प्राण संजीवन भक्तवत्सल अकारण करुणावरुणालय परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण संत सम्राट भगवान माऊलींनी रचित असा जो अध्यात्मविश्वातील एक आतींद्रिय अनुभूती कथन करणारा गुरुवाज्ञेवरून ज्या ग्रंथाची अनुभूती कथनासाठी प्रवृत्ती झाली अशा प्रकारचा संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरूपस्थितीचा परिचायक किंवा प्रातिभ अनुभूती करून देण्यासाठी प्रवृत्त झालेला जो ग्रंथ आहे अमृतानुभव किंवा अनुभवामृत, त्या अनुभवामृतावर नित्यानंद ऐक्य दीपिका आपलं नित्य आनंद स्वरूप, त्या स्वरूपात जे की स्वयंप्रकाश आहे आणि स्वतःसिद्ध आहे आणि घनीभूत आनंदाद्वय स्वरूप आहे, त्याचं परिचायक अशा प्रकारचे शब्दाच्या द्वारा ती स्वरूपस्थिती साकार करण्याचा माऊलींनी निकराचा प्रयत्न ज्या ग्रंथामध्ये मुमुक्षूसाठी केलेला आहे. किंबहुना माऊलींचा आशय पाहून उपनिषदाच्या अर्थाने उपनिषदातले विषय, त्या विषय किंवा उपनिषदाचा मुख्य विषय जे ब्रह्म, त्या ब्रह्माचं कथन करणं हे उपनिषदाचा मुख्य आशय आहे. त्या आशयानेही या ठिकाणी बुडी दिली म्हणजे तो आशयसुद्धा ह्या ब्रह्मरूपतेला प्राप्त झाला किंवा प्रत्येकाचं जो कोणी याचं चिंतन करील त्याला अशा प्रकारची स्वतःसिद्ध ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी अशा प्रकारच्या शब्दांची योजना माऊलींनी ज्या ग्रंथात केली त्याचं चिंतन करण्यासाठी शिवकल्याण स्वामींनी ह्या नित्यानंद स्वरूप दाखवण्याचा एक दिवा म्हणजे ही टीका आहे. आणि त्या टीकेद्वारा आपलं शिवम सत्यम शिवम सुंदरम या नयाने खरं परम कल्याण परम मंगल होईल अशी योजना ज्या ग्रंथात केली त्या ग्रंथाच्या द्वारा, त्या टीकेच्या द्वारा आपण आपल्या स्वस्वरूपाचा वेध घेण्याचं यथाशक्ती यथामती प्रयत्न करीत असताना आत्तापर्यंत आपण मंगलाचरण, त्यानिमित्ताने असणारे श्लोकपंचक, शिवशक्ती समावेशन, सद्गुरुवंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, अविद्येची अयथार्थता आणि त्यानंतर सच्चिदानंद पदत्रय विवरण अशा 5व्या प्रकरणामध्ये पर्यंत आपण आलेलो आहोत. आणि 5व्या प्रकरणातल्या आपल्या 8 ओव्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता 9व्या ओवीपासून आरंभ आहे. थेंबी पडता उदक थेंबा धरुये लेख, परी पडल्या ठाई उदक वाचून आहे तैसे असताच्या व्यावृत्ती, सत म्हणो आले श्रुती, जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे, दुःखाचे सर्वनाशे उरले सुखायसे, निगदिले निश्वासे प्रभूचेनी, ऐशी सदादी प्रतियोगी दे असदादी तिन्ही ये, लोटिता झाली त्राये सत्तादिका. एवं सच्चिदानंदो आत्मा हा ऐसा शब्दो, अन्य व्यावृत्ती सिद्धो वाचक नव्हे. वेद परमात्म्याचं सच्चिदानंद स्वरूपाने जरी वर्णन करत असला तरी परमात्मा हा सच्चिदानंद पदाचा वाचक नाही, ही गोष्ट या ठिकाणी सांगायची. ह्या ज्या 5 ओव्या आहेत त्या ह्या सच्चिदानंद पदत्रयाचं विवरण करत असताना माऊली आपल्याला उदाहरण देतात आणि त्या उदाहरणाच्या द्वारा सच्चिदानंद पदाला कधीही हा आत्मा वाच्यार्थाने त्याला कवळता येणं किंवा त्याला कवळ घालणं, त्याला आलिंगन देणं, त्याचं यथार्थ स्वरूप ह्या सच्चिदानंद पदाच्या ठिकाणी देखील यथार्थ स्वरूप कळवून देण्याचं सामर्थ्य नाही असं सांगतात. आणि मग त्या सच्चिदानंद पदाचा प्रयोग का झाला तर तो अन्य व्यावृत्ती सिद्ध, वाचक नव्हे. तो अन्यांची व्यावृत्ती करण्यासाठी म्हणजे असत, जड आणि दुःख द्वैत ह्या चारींची व्यावृत्ती करण्यासाठी केवळ श्रुतीमातेने या ठिकाणी स्वरूप लक्षणाने सच्चिदानंदाद्वय असं त्या परमात्म्याचं वर्णन केलं आहे असं माऊली सांगतात. त्यापैकी आता सांगतात थेंबी पडता 9व्या क्रमांकाची ओवी आहे. थेंबी पडता उदक थेंबा धरू ए लेख, परी पडल्या ठाई उदक वाचून आहे. आक्षेपार्थाने विचारतात की बरोबर ना. तर म्हणतात उदक थेंबी पडता, पाणी जे आहे
ते थेंबाच्या माध्यमातून जेव्हा खाली पडायला लागलं पाणी, पावसाचंच पाणी एक एक थेंब असं जर पडलं तर थेंबा लेख धरू ये, तर आपल्याला त्या थेंबांचा लेख धरणं म्हणजे गणना करता येते किंवा गणना करता येईल. पावसाच्या थेंबाची जर ते प्रत्येक थेंब वेगवेगळा पडत असेल तर तुम्हाला त्याची ही किती थेंब आहेत अशा प्रकारची गणना किंवा त्याची मोजणी करता येईल. पडल्या ठाई उदक वाचुनी आहे, परंतु ते सगळे थेंब जेव्हा पृथ्वी तलावर पडतात आणि साचून राहतात त्यावेळेला ते सगळे थेंब मिळून काय होतं, पाणी होतं. ते आता एकच अखंड पाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये थेंबासारखी त्या पाण्याची गणना करता येईल का? अर्थात करता येणार नाही. पडल्या ठाई उदक वाचुनी आहे, खाली पडल्यानंतर उदका वाचुनी काय आहे, तिथं थेंब म्हणून कोण राहील का? आणि त्या थेंबाची गणना करता येईल का? नाही. हे कशासाठी सांगितलं उदाहरण, तैसे असताची या व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती, जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे. ते म्हणतात त्याप्रमाणे झालं. असताची या व्यावृत्ती म्हणजे जोपर्यंत आपल्याला अज्ञान आहे तर त्या अज्ञान दशेमध्ये आपल्याला जी काही असत जड दुःखाची प्रतीती आहे तर त्याच्याहून आत्मा वेगळा आहे हे सांगण्यासाठी, बरोबर ना, मग शब्द प्रयोग करता येईल. कुठं राहून? अध्यासात किंवा अज्ञानात राहून आपल्याला असत जड दुःख असं म्हणता येईल. आणि त्या अज्ञानामध्येच त्या असत जडाच्या व्यावृत्तीसाठी, बरोबर ना, असत जड दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आपल्याला सत चित आणि आनंद या 3 पदाचा प्रयोग करता येईल. आपण तो कशा पद्धतीने, कशासाठी त्याची उपयोगिता आहे, तर ज्याला मी असत आहे, मी मरका आहे, मी अज्ञानी आहे, मी दुःखी आहे, असं मी कर्ता भोक्ता आहे, सुखी दुःखी आहे असं ज्याला वाटतं, तर त्या भ्रमाचा निराश करण्यासाठी श्रुती माता आपल्याला असत जड दुःखरूप तू नाहीस तर तू सच्चिदानंद स्वरूप आहेस असे आपल्याला सच्चिदानंद पदाची गणती करता येते. परंतु या असत जड आणि दुःखाची व्यावृत्ती करणारी ही पदं असत जडा दुःखाची व्यावृत्ती करून ती स्वतःही जेव्हा निवृत्त होतात तेव्हा जो आत्मा अवशिष्ट राहतो तो अनावृत्त असणारा आत्मा मात्र या सच्चिद आनंद या पदांनी प्रकाशला जात नाही. त्यांच्याद्वारा त्याचं प्रकाशन केलं जात नाही. ही अगदी निश्चित दगडावरची रेघ आहे आणि हीच माऊलींची अनुभूती आहे. म्हणून माऊली आपल्याला समजावून सांगतात की सच्चिदानंद पद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीही करू शकत नाही. मग त्याचा प्रयोग कशासाठी केला, तर तैसे असताची व्यावृत्ती, असताची व्यावृत्ती करण्यासाठी म्हणजे असतापासून त्याला भिन्न करून दाखवण्यासाठी श्रुती सत म्हणून आले. श्रुतीनं सत असं म्हटली, श्रुतीला सत असं म्हणता आलं. जडाची या समाप्ती चिद्रूपायसे. आणि तुम्हाला जे जड वाटत होतं म्हणजे ज्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि जे इतरांचंही ज्याला ज्ञान नाही असं जे जड आहे ते आपलं आत्मस्वरूप नाही, त्याची समाप्ती करावी म्हणजे त्याचा निराश करावा म्हणून जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे, ह्या जडाची समाप्ती करायची म्हणजे जडाचा निराश करायचा, जडापासून आत्मस्वरूपाला व्यावृत्त करून दाखवायचं म्हणून या ठिकाणी चिद्रूप ऐसे श्रुती म्हणून आले. श्रुतीला चिद्रूप असं आत्मस्वरूपात ठिकाणी म्हणता आलं. जोपर्यंत जडाची प्रतीती होती, बरोबर ना, आणि हा जो जड आहे या जडाचं कारण अज्ञान, ते जोपर्यंत अंगीकार केलेलं होतं आपल्या ठिकाणी अज्ञोहम असं म्हणत होता, सुखी दुःखी अहम म्हणत होता, अहम अज्ञानी असं म्हणत होता, अज्ञोहम, तर तोपर्यंत हे श्रुतीला म्हणता आलं. सद म्हणून आले श्रुती जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे. तर परमात्मा जड नाही म्हणून त्या जडत्वाचा निराश करत असताना श्रुतीने चित असं म्हटलं. दुःखाचेनी सर्वनाशे उरले सुख ऐसे, निगदिले निश्वासे प्रभूचेनी. आता श्रुतीनं काय केलं, दुःखाचेनी सर्वनाशे, दुःखाचा सर्व प्रकाराने नाश म्हणजे निराश करून, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख यत्किंचितही नाही, आत्मस्वरूप दुःखाहून व्यावृत्त आहे हे सांगण्यासाठी दुःखाचेनी सर्वनाशे, दुःखाचा सर्वनाश झाला असता उरले ते सुखायसे, खाली जे उरलं त्याला काय म्हणतात, सुख. म्हणजे दुःखाचा नाश झाला असताना किंवा दुःखाचा निराश, दुःखाची निवृत्ती झाली असताना, जे दुःखाची निवृत्ती झाली तर ती कोणत्या तरी अधिष्ठानात होते, तर त्या बरोबर ना, ते जे अधिष्ठान आहे
ते अधिष्ठान सुखमात्र आहे असं श्रुतीनं सांगितलं. हे कोणी सांगितलं? निगदिले निश्वासे प्रभूचेनी. प्रभूचा जो निश्वास आहे, यस्य निश्वसितम वेदाः, ज्याचे निश्वास म्हणजे हे वेद आहेत. अपौरुषेय असणारा शब्दराशी असा जो वेद आहे तो भगवंताच्या निश्वासातून या ठिकाणी अभिव्यक्त झालेला आहे. म्हणून प्रभूचेनी निश्वासे निगदिले असे, म्हणजे यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची सांगतात की ही गोष्ट प्रभूचे जे निश्वास आहेत वेद तो अपौरुषेय आहे. म्हणजे अपौरुषेय अशा श्रुतीमातेनं किंवा वेदाने ही गोष्ट सांगितलेली आहे की आत्मस्वरूपाला सच्चिदानंद या शब्दाचा प्रयोग केला आहे. आयशी सदादी प्रतियोगी असदादी तिन्ही ये, लोटिता झाली त्राये सत्ताधिका. आयशी सदादी प्रतियोगी, अशा प्रकारचे हे जे सदादी म्हणजे सच्चिद आनंद किंवा अद्वय घ्या, पण इथं सच्चिदानंद पदत्रय विवरण चाललेले आहे. म्हणून सच्चिद आणि आनंद ही प्रतियोगी आहे, म्हणजे ही प्रतिद्वंद्वी आहेत. कोणाची? असदादी तिन्ही असदादिकांची असतच्या प्रतिद्वंद्वी किंवा प्रतियोगी सत आहे, जडाचा प्रतियोगी चित आहे आणि दुःखाचा प्रतियोगी आनंद आहे. म्हणून ह्या तिन्ही असणाऱ्या असदादी प्रतियोगी आहे. तिन्ही ये लोटिता, आणि ह्या प्रतियोगी आहे म्हणजे या सदादी द्वंद्वी असणाऱ्या सच्चिद आनंदाने असदादी तिन्ही ये लोटिता म्हणजे त्यांनी काय केलं? असत, जड आणि दुःखरूप यांना लोटलं, म्हणजे यांचा निराश करण्यासाठी ती काय झाली? सत्ताधिका त्राये झाली. आता याचे दोन अर्थ केले. काही नाही, त्राये झाली म्हणजे वाक्प्रचार केला आहे की त्राये झाली म्हणजे ती सुद्धा जे सच्चित आणि आनंद ही असत, दुःख आणि जडाचा निराश करून तीही त्या ठिकाणी निवृत्त झाली. म्हणून त्यांची त्राये झाली सत्ताधिकांची त्राये झाली असं सांगतात. आणि दुसरा अर्थ असा केला की ह्या सदाधिकांनी असदाधिकांना निवृत्त करून, बरोबर ना, ती काय झाली? ती असदादी आपलं सदादी ही काय झाली? निवृत्त झाली आणि ती सत्ताधिकात राहे झाली. आणि त्यांनी काय केलं? मूळ जे असणारं सत्ताधिक म्हणजे मूळ असणारं जे सच्चिदानंद स्वरूप आहे, म्हणजे मूळ म्हणजे काय? अवाच्य असणारं आणि ज्याच्या ठिकाणी सच्चिदानंद पदाचाही स्पर्श झाला नाही आणि असज्जड दुःखाचाही स्पर्श झाला नाही आणि असज्जडाच्या दुःखाच्या व्यावृत्ती करणाऱ्या सच्चिदानंद पद यांचा जो व्यवहार होण्यापूर्वी, बरोबर ना, असज्जड दुःखाचा व्यवहार असताना आणि असज्जड दुःखाची सच्चिदानंद पदाने व्यावृत्ती झाली असतानाही ते जसंच्या तसंच त्या सत्ताधिकात त्राय झाली, म्हणजे त्याचं रक्षण केलं. म्हणजे मूलभूत असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाचं त्यांनी रक्षण केलेलं आहे. ती म्हणजे कोणत्या रीतीनं? त्यांनी स्वरूपाचा प्रकाशन करून ती त्याची रक्षक झाली असं नाही, तर फक्त असज्जड दुःखाची व्यावृत्ती करून ती स्वतःही त्या ठिकाणी निवृत्त झाली आणि मूलभूत असणारं जे सच्चिदानंद रूपत्व त्याचं रक्षण श्रुतीमातेनं अशा प्रकाराने केलेलं आहे. अन्य व्यावृत्ती सिद्धू, पुढे ते सांगतात, एवं सच्चिदानंदो आत्मा हा ऐसा शब्दो अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. एवं अशा प्रकाराने सच्चिदानंदू आत्मा, हा आत्मा सच्चिदानंद आहे. ऐसा शब्दो, अशा प्रकारचं जे श्रुतीचं वचन आहे, आत्मा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं जे श्रुतीचं वचन आहे ते अन्य व्यावृत्ती सिद्धू, त्या अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी सिद्ध आहे. म्हणजे उपनिषदाधिकांमध्ये किंवा श्रुतीमध्ये जे प्राप्त झालेलं सच्चिदानंद शब्द किंवा आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, हे जे वचन आहे हे अन्य व्यावृत्ती सिद्ध, अन्यांची व्यावृत्ती करण्यासाठी प्रवृत्त झालेलं आहे. अन्यांची म्हणजे असज्जड दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी प्रवृत्त झालेलं आहे, वाचक नव्हे. ते काही आपलं जे मूलभूत असणारं जे स्वरूप आहे त्या म्हणजे जे अखंड अर्थ जो ज्याच्यामध्ये देशकाल वस्तू परिच्छेद रहित अखंड व्यापक निरतिशय व्यापक असणारं जे चैतन्य आहे, आत्मचैतन्य आहे, त्याचं ही सच्चिदानंद पद वाचक नव्हे.
त्याची ती वाचक नाही. जसं घट म्हटलं की आपल्याला कंबू ग्रीवादिमान असं मातीचं भांड असा अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो, तसा सच्चिदानंद पदाने असा कोणताही अर्थ आपल्याला समोर येत नाही. त्या ठिकाणी असं जडाची व्यावृत्ती होते, त्या पदाचीही व्यावृत्ती होते आणि ते उरलेलं असतं ते आपलं स्वरूप आहे. असं ही त्याला कोणत्या न्याय म्हणतात, शाखाचंद्र न्याय किंवा त्याला दुसरं ती जी मुलगी आहे ती आपल्या हा माझा पती नाही, ह्या अतद व्यावृत्तीने हे आत्मस्वरूपाचे बोधक आहेत. बरोबर ना? अतद व्यावृत्तीने, अतद व्यावृत्तीद्वारा हे आत्मस्वरूपाचे बोधक आहेत. किंवा जी त्याची ओवी ना ती तैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूपकरी तैसे बोल निमालेपणे विवरी अचर्चाते, अशा प्रकारची स्थिती आहे. हा अतीत अतद व्यावृत्त्यायम चकितमभिधत्ते श्रुतिरपी असं म्हटलेलं आहे. एवं सच्चिदानंदू आत्मा हा ऐसा शब्दू अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. आता ह्या 9 ते 13 क्रमांकाच्या ज्या 5 ओव्या आहेत त्याच्यावर शिवकल्याण स्वामी टीका सांगतात. उदक थेंबिया वर्षले तेथे थेंब दिसती वेगळाले, परी उगमी उदक एकले तेची अवसानी एक. ज्या वेळेला पाणी थेंबाच्या द्वारा वर्षाव करतो म्हणजे त्यावेळेला थेंब वेगवेगळाले आहेत असं आपल्याला दिसू शकतं, परंतु मूळ उगमाच्या ठिकाणी उदकच आहे. म्हणजे मूळ उदकाच्या ठिकाणी म्हणजे मेघामध्ये केवळ उदकच आहे, तिथं थेंब म्हणून गणना करता येत नाही. आणि त्याची अवसानी एक. आणि तेच पडल्यानंतर अवसानी म्हणजे ज्यावेळेला एखादं सगळे थेंब एकत्र येऊन जलाशय निर्माण होतो किंवा समुद्रासारखा जलाशयापर्यंत ते जातात, त्यावेळेला थेंबाची गणना करता येत नाही. ते समुद्राचं पाणी किंवा जलाशयाचं पाणी एकच आहे आणि मूळ मेघामध्ये असणारं पाणी एकच आहे. फक्त मधल्या काळामध्ये त्याच्या ठिकाणी थेंबांची गणना करता येते. त्या वास्तविक त्यावेळेला ते पाणीच असतं, पण त्याच्या ठिकाणी थेंब वेगवेगळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये भेद आहे. अशा प्रकारचा कल्पित भेदाची कल्पना करता येते. थेंबाशी आदी अवसान उदक एकलेची पूर्ण, थेंबी दिशे वेगळाले पण तेची व्रथा. थेंबाला जो आहे ना, तर थेंबाला आदी पण आहे आणि अंत पण आहे. म्हणजे तो थेंब, कारण काय आहे, यत उत्पद्यते तद विनश्यती ना, ज्याचा उत्पत्ती होते त्याचा नाश, जे उत्पाद्य आहे ते विनाश्य आहे. म्हणून या ठिकाणी थेंबाच्या ठिकाणी आपल्याला त्याचा आदी म्हणजे त्याचा आरंभ आणि त्याचा अवसान म्हणजे नाश आपल्याला निरूपण करता येतो. परंतु उदक एकलेची पूर्ण, परंतु उदक मात्र उदक रूपाने ते परिपूर्ण असतं. कधी उगमाच्या ठिकाणीही आणि अंताच्या ठिकाणी उदक मात्र परिपूर्ण रूपाने असतं. आणि मध्येसुद्धा तसंच आहे. तसं जर पाहिलं त्याच्या उदकत्वामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन किंवा उदकत्वामध्ये परिणाम झालेला नाही. थेंबासे आदी अवसान उदक एकलेचे पूर्ण, थेंबी दिशे वेगळाले पण तेची व्रथा. थेंबामध्ये आपल्याला जे भिन्नत्व दिसतं, थेंब वेगवेगळे आहेत परंतु ते काय आहे, एकाच उदकाच्या ठिकाणी थेंब भिन्न परस्पराहून भिन्न आहेत. अशा प्रकारची जी कल्पना आहे ती कल्पना मिथ्या कल्पना आहे. म्हणून त्या मुक्ताबाई म्हणतात मिथ्या कल्पना मागे सारा आणि ताटी उघडा. ह्या मिथ्या असणाऱ्या कल्पनांचं जर आपण त्याचा निराश केला तर राहिलेलं काय आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. त्याला तीच खरी ताटी उघडणे नाही का, दुसरं काय तिथं मुक्ताबाई ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तेवी आत्मा सच्चिदानंद परी शब्दी दिशे त्रिधा भेद, तो शब्द उरथा एर सिद्ध जैसे तैसे. त्याचप्रमाणे त्या पाण्याचा थेंब आणि जलाशयाप्रमाणेच आत्मा सच्चिदानंद आहे. आत्मा सच्चिदानंद स्वरूपच आहे, परंतु शब्दामुळं सच्चिद आनंद ह्या शब्दामुळं जणू काही आत्मेच्याच ठिकाणी 3 प्रकारचा भेद झाला असं आपल्याला वाटतं. परंतु तो जो सच्चिदानंद शब्द आहे तो शब्द वृथा आहे. कारण का तर आत्मा जो आहे येर सिद्ध जैसे तैसा, तो का म्हणे सा आहे आणि देव आहे तैसा आहे. आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण झाला नाही किंवा स्वगत भेद त्या ठिकाणी निर्माण झाला नाही. किंवा काल आपण पाहिलं धर्मधर्मी भाव किंवा गुणगुणी भाव, त्या ठिकाणी कार्य कारण भाव
किंवा अंशी भाव किंवा जीव ईश्वर भाव हे कोणतेच त्याच्या सच्चिदानंद आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेले नाहीत. ते जसं आहे तसंच आहे. जो की त्यो हाची यया असद निशेष नाही म्हणून सतची असे ठाई नेनिवे नसे कधीही म्हणून चिद्रूप वस्तू. असत निशेष नाही. असत नावाचा पदार्थ निशेष नाही म्हणजे कधीच नाही. असत म्हणजे शून्यरूप पदार्थ. शून्यरूप पदार्थ याचाच अर्थ काय? अभावरूप पदार्थ, की ज्याला कधीच अस्तित्व नाही. असा जर तो असेल तर असद निशेष नाही म्हणून सत्यचे असे ठाई. असत जर नाहीत मग ते असतचं असणारं प्रतिद्वंद्वी, बरोबर ना? प्रतिद्वंद्वी जे सत ते आहे म्हणायचं असं नाही, ते स्थायी स्वरूपाने आहे. म्हणजे असतच्या सापेक्ष असणारं सत नाही. मूलभूत असणारं जे सत्स्वरूप आहे ते असतचे असे, ते नित्यच आहे. नेणीव नसे कधीही, त्याच्या ठिकाणी जर कधीच नेणीव म्हणजे अज्ञान जर त्याच्या ठिकाणी कधीच नाही म्हणून चिद्रूप वस्तू. म्हणून ते चिद्रूपसुद्धा कोणतं आहे? स्थायी आहे. असताच्या सापेक्ष असणं आपलं जडाच्या सापेक्ष असणारं चिद नाही. चित हे त्याचं काय आहे? स्वरूपच आहे आणि ते नित्य निरंतर स्वतः सिद्ध आणि स्वयंप्रकाश असं आहे. आपुलेनी सुखपणे दुःखाशी निशेष नेणे या लागी स्वांगीचे सुखपणे सर्वदा असे. आपुलेनी सुखपणे आपल्या सुखस्वरूपाने म्हणजे सुखस्वरूप असणारं जे आत्मचैतन्य त्याच्या ठिकाणी दुःखाशी निशेष नेणे. त्याला दुःख कसं येते? दुःख ते कैचे नये स्वप्नाशी. दुःखाला ते जाणत सुद्धा नाही म्हणजे दुःख त्याच्या ठिकाणी निश्चित निखिल त्या दुःखाचा काय आहे? अभाव आहे. मग अभावरूप असणारं दुःख ते त्याला द्वैत करील का? नाही. मग त्याचं जे सुख आहे ते स्वांगीचे सुखपणे सर्वदा असेल. त्याचं अंगचंच सुख आहे आणि ते सर्वदा आहे म्हणजे सर्व कालात आहे. आणि सर्वदा शब्द हा सर्व देशाचं सर्व वस्तूंचं देखील उपलक्षण आहे. सर्व कालात सर्व देशात आणि सर्व वस्तूंमध्ये ते अंगच्या सुखाने सुखरूपतेने विराजमान आहे. तस्मात सत्सर्वदा पाही म्हणून असदत्व नाही ते तै चिद्रूपत्वा कधीही पालटू नसे. तस्मात म्हणून सत सर्वदा पहा. सत हे काय आहे? सर्वदा आहे म्हणजे सर्व काल सर्व वस्तू आणि सर्व देशामध्ये सत हे सर्वदा व्याप्त आहे. म्हणूनच असदत्व नाही म्हणून त्याला कधीच असदत्व कधी सत कधी असत झालंच नाही, नाही का? न स्वतः विद्यते काय कथम नाही आपल्या याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये ना सतो विद्यते भाव ना भावो विद्यते स्वतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. तस्मात् सत्सर्वदा पाही म्हणून असदत्व नाही तै चिद्रूपत्वाही कधी पालटू नसे. आणि अशी स्थिती जशी सच्ची आहे तसंच सर्व काल सर्व देश आणि सर्व वस्तूमध्ये चिद्रूपत्व जे आहे ते चिद्रूपत्व अचित म्हणून काही नाहीच आहे, जड म्हणून काही नाहीच आहे. मग त्याच्या चिद्रूपत्वालाही कधी पालट किंवा त्याचं परिवर्तन किंवा त्या चिद्रूपामध्ये कधी परिणाम कोणत्याही प्रकारचा होत नाही. म्हणजे कोणताच परिणाम नाही. धर्मधर्मी भाव किंवा आता सांगितल्याप्रमाणे कार्यकारण भाव असं कोणतंच परिवर्तन त्याच्यामध्ये कधीही होणं शक्य नाही. कारण अखंड ती वस्तू आहे. चिद्रूप अखंड आहे, सद्रूप अखंड आहे. सच्चिद ही दोन्ही पदं अखंड अर्थाची द्योतक आहे आणि आनंद हे पदसुद्धा काय आहे? अखंड अर्थाचं द्योतक आहे. सच्चिद आणि आनंद मिळून आपल्याला केवळ आत्मचैतन्यच आत्मचैतन्याचीच उपलब्धी होते. त्याच्यामध्ये सच्चिद आणि आनंद हे अन्य व्यावृत्तीसाठी सिद्ध झालेले पद त्या ठिकाणी भेदाने प्रत्ययाला येत नाही. आभेदाने एकरूप चैतन्य आत्मचैतन्यच प्रतीतीला येतं. चिद्रूपत्वा कधीही पालटू नसे. त्याच्या चिद्रूपत्वामध्ये कधीही पालट किंवा परिवर्तन किंवा परिणमन होत नाही. या लागी सर्वदा आनंदघन दुःखाचा अभाव निपटून म्हणून हिची असदत्व नाही तै चिद्रूपत्वा कधीही पालटू नसे. या लागी सर्वदा आनंदघन सत चित ह्या स्वरूपात कधीच पालट होत नाही. आणि जे सत असतं जे चित असतं तेच आनंदघन आहे कारण तेच परमप्रीतीचा विषय आहे.
परमप्रीतीचा विषय काय आहे? असत पदार्थ किंवा जड पदार्थ परमप्रीतीचा विषय नाही. परमप्रीतीचा विषय आत्मा आहे. आणि तो आत्मा कसा आहे? आनंद घन आहे, घनीभूत आनंद आहे. दुःखाचा अभाव निपटून, त्या ठिकाणी दुःखाचा कधीच भाव नाही. दुःखाचा निपटून म्हणजे पूर्णपणे दुःखाचा काय आहे? त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आणि म्हणूनच ज्याच्या ठिकाणी, ज्या आनंद स्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, अर्थात असं हे जे तत्व आहे ते कसं आहे? सत आहे. म्हणूनच असदत्व नाही. ते तत्व काय आहे? सत आहे. त्याच्या ठिकाणी आनंद घनता, याचा अर्थ असदत्व पण कधीच नाही, दुःख कधीच नाही, म्हणजे असदत्व पण कधीच नाही, म्हणजे दुःखाचाही तिथं अस्तित्व नाही, म्हणून असदत्व त्याला कधीच नाही. तै चिद्रूपत्वा कधीही पालटू नये. आणि जे आनंद घन आहे तेच सत आहे आणि तेच चित आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी, त्याच्या चिद्रूपामध्ये म्हणजे आनंद घन असणाऱ्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी किंवा सद्घन असणाऱ्या किंवा चिद्घन असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या सद्रूपत्वाचा किंवा सन्मात्रत्वाचा, चिन्मात्रत्वाचा आणि आनंदमात्रत्वाचा कधीही लोप होत नाही. कधी चिद्रूपत्वा कधीही पालटू नसे. म्हणजे सत म्हटलं का, त्रिकालाबाधित सत म्हटलं की ते चित आणि आनंद स्वरूप असतं. त्यामुळं त्या सद्रूपात पालट होत नाही, म्हणजे चिद्रूपातही होत नाही आणि आनंदरूपातही कधीच पालट होत नाही. या लागी सर्वदा आनंद घन, दुःखाचा अभाव निपटून, मनोनी वेदे सच्चिदानंद खुण प्रकट केली. याचा अर्थ असा आहे की सच्चिदानंद पद ही त्याच्या अखंड अर्थाचं द्योतन करून देतात आणि सच्चिदानंद पद मावळून जातात. सच्चिदानंद पद अखंड अर्थाचा बोध करतात आणि त्या ठिकाणी ती सच्चिदानंद पद अखंड अर्थ त्या ठिकाणी असल्यामुळं तिथं तीन प्रकारचा भेद हा कल्पनेला, भेदाची कल्पना करायला कोणत्याही प्रकारचा अवकाश राहत नाही. आणि हे श्रुती मातेचं मनोगत आहे. तस्मात सर्वदा सत्सर्वदा पाही, म्हणूनचे असदत्व नाही. तै चिद्रूपत्वाही कधीही पालटू नसे. हिववी या लागी सर्वदा आनंद घन, हिववी नको हे. ती ओवीच नाही. तस्मात सत्सर्वदा पाही, म्हणून ही या लागी सर्वदा आनंद घन, या लागी सर्वदा आनंद घन, दुःखाचा अभाव निपटून, बरोबर ना? दुःखाचा अभाव निपटून, म्हणूनची असदत्व नाही. तै चिद्रूपत्वा कधीही पालटू नसे. ही त्याच्या पुढं ही सगळीच ओवी नाही दिलेली. हे बहुतेक या लागी सर्वदा आनंद घन आणि दुःखाचा अभाव निपटून ही ओवी परत आली आणि त्याचं पूर्वार्ध, मागच्या ओवीचा उत्तरार्ध परत आला, असं म्हणून ती ओवी नाही. 83 क्रमांकाची ओवी, 82 क्रमांकाची, बरोबर आहे ना? त्यांनी ते फार सगळंच हे करून टाकलं. या लागी सर्वदा आनंद घन, बरोबर ना? ही इथपासून 82 पासून पहिल्यांदा 82 आकडा आणि पुन्हा एकदा 82 आकडा आला. तर हे दोन्ही जे आहे, मी काय म्हटलं की जे सच्चिद असतं तेच आनंद असतं, याच्यासाठी त्यांनी परत परत लिहिलंय. परंतु ते सगळं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, त्यात एकेचा पूर्वार्ध आणि एकेचा उत्तरार्ध आणि दोन्ही पुन्हा पुनरावृत्ती झाली. म्हणून ही खालची जी 82 ओवी, पहिल्या ओवीचा 82 आकडा बरोबर आहे आणि खालचा जो 82 आकडा आहे त्या 82 पासून दुसऱ्या 82 पर्यंत सगळं खोडून टाकायचं. हां, नाही, हे बरोबर आहे. कुठं असं खालची 83 आहे ना, ती ठेवायची. या लागी सर्वदा आनंद घन, दुःखाचा अभाव निपटून, म्हणून वेदे सच्चिदानंद खुण प्रकट केली. आणि परमात्मा आत्मचैतन्य कसं आहे तर सर्वदा आनंद घन आहे आणि त्या ठिकाणी दुःखाचा निपटून अभाव आहे, म्हणजे दुःखाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आणि या कारणाने म्हणून वेदे सच्चिदानंद खुण प्रकट केली, म्हणजे वेदाने असत, जड आणि दुःख यांची व्यावृत्ती करण्याकरिता सच्चिदानंद नावाचा संकेत ह्या ब्रह्माला किंवा सच्चिदानंद नावाची खूण किंवा सच्चिदानंद नामाभिधान त्या परमात्म्याला ठेवलेलं आहे, फक्त असत जड दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी. परंतु येथे नसती तीन भाग,
भाग ही बोलाची बाग, चिन्मात्रचे अभंग विलासतासे, विलसतासे नाही ना, विलासतासे असंच आहे का? परंतु जरी वेदाने सच्चिदानंद खूण केली, परंतु त्या चैतन्याच्या ठिकाणी मात्र सच्चिद आणि आनंद असते 3 प्रकारचे विभाग नाहीत. मग विभाग नाही तर आहे काय? तर भाग हे बोलाची बाग, तो कोंबडा बाग देतो ना, म्हणजे आरवतो ना, तसं या ठिकाणी हे बोलाचं फक्त उच्चारण आहे, म्हणजे वाचारंभण आहे. सच्चिदानंद शब्द चिन्मात्रचे अभंग विलसतासे, त्या ठिकाणी एक केवळ चिन्मात्र म्हणजे केवळ नेप्तिमात्र, निरतिशय ज्ञान, निरतिशय ज्ञानमात्र किंवा निरतिशय नेप्तिमात्र ते, आणि अभंग, आणि त्याच्यामध्ये अपरिणामी, त्याच्यामध्ये कोणताही परिणाम न होता ते विलासत असे, त्याचाच या ठिकाणी विलास किंवा त्याचा विस्तार या ठिकाणी झालेला आहे. बरोबर ना? इथं विलास म्हणजे त्याचा विकास किंवा विस्तार या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे निरतिशय विकास झालेला आहे, निरतिशय विस्तार झाला की त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी केवळ चिन्मात्रच आहे, आणि ते चिन्मात्र अभंग आहे, त्याच्यामध्ये कोणताही परिणाम त्या होत नाही, असं ते आहे. म्हणून सत्प्रतियोगी ऐशी, सत्तादी म्हणजे सत्तादिके अविनाशी अशी, अभाव अनितादी ऐशी असतादिक ही होय पहा. म्हणून सत्प्रतियोगी ऐशी, म्हणून सत ही अशा प्रकारची प्रतियोगी किंवा प्रतिद्वंद्वी आहेत की सत्तादी म्हणजे असंच आहे ना, सत्तादी म्हणजे सत्तादिके अविनाशी अशी, बरोबर का? अभावा आणि ती ऐशी असतादिक, सत्तादिके अविनाशी अशी, असतादिक ऐशी अभावा अनिता, ही सत्प्रतियोगी आहेत असं आम्ही का म्हणतो? तर ही सत्तादिक म्हणजे सच्चिद आणि आनंद ही पद, असतादिका सत्तादिके अविनाशी अशी, त्या अविनाशी असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असतादिक अभावा ऐशी आणि ती, ह्या असतादिकांचा अभावच आहे असं प्रगट करतात. आणि असं म्हणून ही सत्तादिक जी आहे तर ती असत, जड आणि दुःख यांची प्रतिद्वंद्वी किंवा प्रतियोगी झालेली आहेत. ते काय करतात? अविनाशी अशी म्हणजे अविनाशी असणाऱ्या आत्म्यालाच उर्वरित ठेवण्यासाठी असतादिक अभावा आणि ती, असतादिकांचा अभाव करतात. असं होईल का अन्वयानुरूप याचा अर्थ याच्यामध्ये काही पदांचा अध्याहार करावा लागेल. म्हणून सत ऐशी प्रतियोगी, सत ही अशा प्रकारची प्रतियोगी आहेत की ती सत्तादी म्हणजे काय? तर सत्तादी म्हणजे सत्तादिके अविनाशी अशी, ही सत्तादी म्हणजे सत्तादिके, बरोबर ना? आणि ती अविनाशी अशी, अविनाशी असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असतादिक अभावा आणि ऐशी आणि ती, त्या असतादिकांचा अभाव आहे असं प्रकारचं आणतात, म्हणजे अशा प्रकारचं सिद्ध करून देतात. म्हणून ते सांगतात की ही सत जी आहेत म्हणून त्यांना प्रतियोगित्व प्राप्त झालेलं आहे. याचा देख अभावा अनिताईशी, त्यात अनित आहे का? हां, मग थोडा वेगळा अर्थ करावा लागेल. आता हे जे आहे इथं प्रतिद्वंद्वी दोन्ही, म्हणजे सतचा असत प्रतियोगी आहे आणि असतचं पण सत्प्रतियोगीच आहे ना. मग आता हे काय करतात? तरी अर्थ तोच करावा लागेल ना. मग सत्प्रतियोगी ऐशी, सत्तादी म्हणजे सत्तादिके अविनाशी अशी, अभावा अनिता ऐशी असतादिक, पण असतादिक अभावा ऐशी अनित, ते काय करतात? ह्या असतादिकांना अभावालाच प्राप्त करून देतात. कोण? सत्य सत हे असं त्या अभावाचं प्रतियोगी आहे की त्या अभावाला काय करतं? नाहीसच करून टाकतं, म्हणजे अभावाची असिद्धी करतं. याचा देखोनी अभाव वेदे बोलीला सत्तादी भाव, येथे शब्दूची दिशे व्हावं पुनरुक्तपणे याचा देखोनी अभाव. याचा अभाव पाहिला म्हणजे काय आहे? ह्या असतादिकाचा अभाव पाहिला तर वेदे बोलीला सत्तादी भाव, ह्या अभावादिकांचा, बरोबर ना, ह्या स्वरूपाच्या ठिकाणी नित्य अभाव आहे, बरोबर ना, असं पाहिलं. आणि मग वेदाने काय सांगितलं? सत्तादी भाव बोलीला, ह्या असताचा अभाव आहे हे सांगण्यासाठी सत्तादिकांचा भावरूपाने वर्णन
केलं. येथे शब्दूची दिशे वावो पुनरुक्तपणे. पण या ठिकाणी म्हणतात हे जो सत्ता शब्द आहे ना, तो पुनरुक्ती झाल्यामुळं हा शब्दच मुळात सत शब्द जो आहे ना, तो सुद्धा वृथाच आहे. कारण जे पदार्थ कधी नव्हतेच त्यांची निवृत्ती करून अधिष्ठान नित्यसिद्ध अधिष्ठानाला अवशिष्ट वेदाने ठेवलं असं सांगणं म्हणजे वेदाने या ठिकाणी भावरूप परमात्म्याचा भाव आहे असं, बरोबर ना, भावरूप परमात्म्याचा भाव आहे असा पुनरुक्तीचा दोष पत्करला. असत स्वतंत्र असते तरी सतत्व अभावा येते किंवा जडत्व उरोनिदिते चिद्रूपता येथीची. असत स्वतंत्र असते, असत जर नावाचा स्वतंत्र पदार्थ असता तरी सतत्व अभावा येते. तरी असत एक आहे आणि त्या असत पदार्थाने काय केलं असता, सत पदार्थाला परिचिन्न केलं असतं. याचा अर्थ तिथं ते सत जे आहे ते तिथं त्या सतचा काय झाला असता, असत जर स्वतंत्र रूपाने असतं तर सतचा तिथं अभाव आहे म्हटलं असतं. मग सतत्वाला बरं ना, सदत्वाला त्यांनी काय केलं असतं, असतत्वाला अभावत्वाला प्राप्त केलं असतं जर असत नावाचा पदार्थ स्वतंत्र रीतीनं असता तर. किंवा जडत्व उरवणे ते चिद्रूपता येथेची, किंवा तसं जडत्व जर स्वतंत्र म्हणून एखादा पदार्थ असता तर त्यांनी त्या चिद्रूपाला जडत्व प्राप्त केलं असतं. म्हणजे चिद्रूपत्व सिद्ध होऊ दिलं नसतं. ना तरी दुःखाचा निशेष बाध तरीच नित्य आनंद, यालागी सत्ताधिका प्रतिवाद असताधिके. ना तरी दुःखाचा निशेष बाध, दुःखाचा काय ना तरी म्हणजे अथवा, दुःखाचा जर निशेष बाध म्हणजे दुःखाचा परिपूर्णपणे अभाव, बरोबर ना, असेल, निश्चेष बाध असेल, नाम त्रैकालिक अत्यंत अभाव असेल तरीच नित्य आनंद, तरच आपल्याला नित्य आनंद स्वरूपता प्राप्त होईल. यालागी सत्ताधिका प्रतिवाद असताधिके. म्हणून या ठिकाणी सत्ताधिकांचा असताधिकांशी प्रतिवाद आहे किंवा प्रतियोगित्व आहे, द्वंद्व आहे असं आम्ही म्हणतो. वास्तविक आहे कशासाठी, फक्त अन्य व्यावृत्तीसाठी आहे, ते त्या पदार्थाचे वाचक नाही. याचा अभाव देखोनी. हे जर खरं ह्या सगळ्या शब्दांची आपल्याला शक्ती कळली तर आपल्या आनंदाला म्हणजे उधाण येईल, आहे की नाही, आपल्या ज्ञानालाही उधाण येईल आणि आपल्या अमरत्वालाही उधाण येईल आणि आपल्या अद्वैत्वालाही, आहे की नाही. म्हणजे सगळा विषयच संपलेला आहे. इतकंच नाही तर पुढच्या ग्रंथाचं चिंतन करायला सुद्धा आपण शिल्लक राहण्याचं कारण नाही, इतकं निखालसपणे त्यांनी सांगितलं. जिथं असज्जड दुःख हे अभावरूपच आहे तर तिथं आम्हाला सच्चिदानंद पदसुद्धा देखील तिथं पोचू शकत नाही, त्याचं प्रकाशन करू शकत नाही. अशा प्रकारचं आपलं अवाच्य स्वरूप आहे. एवढं जर आपला निर्णय झाला तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता सांग गड्या भीती कोणाची, अशी स्थिती आहे की नाही. आता ज्ञान प्राप्त करायच्यासाठी काही आटापिटा करायचा आहे, आनंदासाठी करायचा आहे, आपल्या नित्य सत्ता अमरत्व मोक्षासाठी करायचा का, नित्यमुक्त आहे, नित्य मोक्ष आहे, नित्यमुक्ती आहे, ऐक ना. ती मुक्ती काही कुठं आणायची नाही आणि त्या मुक्तीमध्ये जे अंश आहेत सच्चिद आनंद हे सुद्धा त्या ठिकाणी सच्चिद असज्जड दुःख नसल्यामुळे त्याचीसुद्धा गरज नाही, आहे की नाही. मग मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं तरी चिंतन करायचं का, अनुसंधान काही केलं पाहिजे का, नाही. पण तरीही असं काही राहतं का, पण आणि परंतु सगळे संपूर्णच जातात जर याप्रमाणे पाहिलं तर. याचा हां 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 नाही. याचा पांगता अर्थ जो केला आपण तो ठीक आहे ना, त्याचा पांगता अर्थ जो आहे तो अन्वयानुरूप असाच अर्थ होतो. असत सत्ताला प्रतियोगी करायला असत नावाचा पदार्थच नाही ना, आहे की नाही. जो तुम्हाला ब्रह्मकालात आहे म्हणून त्यासाठी सत शब्दाचा फक्त प्रयोग केला असं त्याचा. असत म्हणून काही पदार्थ असतात तर तो सतचा प्रतियोगी झाला असता, पण तो पदार्थच नसल्यामुळं सतच्या ठिकाणी असत सापेक्ष येणारं प्रतियोगित्व तेही सिद्ध होत नाही. पण याचा अर्थ मूळ सिद्ध स्वतःसिद्ध असणारं जे सद्रूपत्व आहे ते मात्र नित्य आबाधित आहे. ते कसं आहे, ज्यावेळेला तुम्ही असद्रूप जडरूप दुःखरूप समजता त्यावेळेलाही ते तसं कसं आहे, अभंग आहे. याचा अभाव देखोनी. हे झाले का आपले, हां हां. याचा अभाव देखोनी
सच्चिदानंद वेदवाणी हे पुनरुक्त वाचोनी आयते स्वरूप. ते म्हणतात याचा अभाव देखोनी. याचा अभाव म्हणजे काय? सत्ताधिकांनी याचा अभाव म्हणजे ह्या असज्जड आणि दुःखरूपत्वाचा अभाव आहे तो पाहिल्यानंतर मग तरीसुद्धा त्याची व्यावृत्ती करून ही सच्चिदानंद वेदवाणी, सच्चिदानंद अशी जी वेदाची वाणी किंवा वचन आहेत हे पुनरुक्त वाचुनी. हे काय आहे? फक्त पुनरुक्ती आहे. भावरूप परमात्म्याचा भाव आहे, बरोबर ना, आणि ज्ञानरूप परमात्म्याचं ज्ञान आहे आणि आनंदरूप परमात्म्याचा आनंद आहे. असा हा शब्दप्रयोग जो आहे तो केवळ द्विरुक्ती झाल्यासारखा पुनरुक्तीचा दोष घेऊन आहे, दुसरं काही नाही. वाचून आयते स्वरूप हे जर आपण वाचून म्हणजे या वाचून जर आपण पाहिलं, वास्तवता तत्वता पाहिलं तर आयतं स्वरूप हे स्वतःसिद्ध स्वरूपच आहे. एवं सच्चिदानंद शब्द हा अन्यवृत्ती सिद्ध वाचून आत्मा स्वतःसिद्ध तद्वाचक नाही. एवढी जर आपल्या विचारामध्ये निस्संदेह ही झेप आपली जाऊ शकत नाही का? हे असं आपल्याला मान्य नाही का? आता का इदम इत्थम रूपानेच आहे, इदम असंच आहे का नाही? बरोबर आहे ना. तरीसुद्धा आपण आता काय राहिलं बरं? काहीच राहिलं नाही. तरीसुद्धा आपल्याला इतकं निस्संदेह झालो, बरोबर ना. संशय आहे का? विपरीत भावना आहे का? नाही. मग तरी पण आणि परंतु हे का वाटतं? तरी म्हणणं लिलेने तरी करायलाच पाहिजे, आहे की नाही? लोकसंग्रहासाठी करायलाच पाहिजे, जीवनमुक्ताच्या विलक्षण सुखासाठी करायला, असं का वाटतं बरं? हे सगळं कशामुळे माहिती आहे का? हे तर अगदी सर्वात खरी गोष्ट आहे. खरं काय आहे? कारण इथं जे वैराग्य लागतं ते कोणतं वैराग्य लागतं? हे नुसतं शब्दाधिकांचा परित्याग करणे इतकं वैराग्य लागत नाही, वैराग्याविषयी वैराग्य लागतं. माऊलींनी आहे की नाही? इथं ह्या वैराग्याविषयी वैराग्य पाहिजे, बरोबर ना. तरच ही गोष्ट घडेल, एरवी घडणार नाही. शरद महाराज ठीक आहे का? तुम्हाला थोडक्यात काय, यत्किंचित जरी विशेषाचं कौतुक असेल तर तो ह्या सामान्यात रमू शकत नाही. आणि अनादी संसार मालेच्या ठाई विशेषाचं सगळं कौतुक करीत आला आहे. त्यामुळे तो संस्कार जो आहे तो त्याला ह्या निर्विशेष आत्मस्वरूपात अखंड तद्रुपता प्राप्त करण्याला एक प्रकारचा विरोध करतो. म्हणून नाहीतर काय आहे याच्यामध्ये? मला एवढंच सांगायचं की मनुष्याला सामान्याचं कौतुक वाटत नाही, विशेषाचं कौतुक वाटतं. चिंतन सिद्धी सामान्याची करतो, बरोबर ना. आणि सामान्याची सिद्धी करताना आपलं जीवन यापन विशेषात असावं असंच वाटतं. किमान काही नाही झालं तर अशा प्रकारचं सामान्य चैतन्य मी आहे, ऐक नाही, याची हे खरं आहे असं वाटणं हे विशेषाचं कौतुक आहे. ऐक ना, ऐक मी सत्सामान्य आहे, बरोबर ना. त्यामुळं आता जीवनामध्ये माझ्या कर्तव्यतेचा मला अभाव झाला, मी कृतकृत्य झालो, सत्सामान्य स्वरूपाला पाहून हे सुद्धा विशेषाचंच कौतुक आहे. लक्षात आलं ना? हे सुद्धा विशेषाचं म्हणजे काय पाहिजे? काहीच लागत नाही बरं का. आणि इतकं असंग, इतकं निर्विकार, इतकं जीवन असं वाटतं की ती माशी सगळ्या ठिकाणी बसते पण विस्तवावर बसत नाही. कारण जीवनच संपतं ना. आपलं स्वत्वच जिथं संपणार आहे, बरोबर, समाप्ती होणार आहे, ते खरं स्वरूप आहे. पण आपलं तर स्वसाठी स्वत्व टाकायचं फक्त. पण स्वत्व टाकल्यावर खाली राहिलं कोण भोगणार आणि कोण करणार? आपलं स्वरूपच नष्ट करून काय त्याचा लाभ आहे? अशा प्रकारचं काहीतरी यत्किंचित किंतु तरी मनात येतो. म्हणजे त्याला किंतु पण आणि मनात येतो तो पण काय आहे? किंतु काहीतरी आपल्या मनात काहीतरी राहतं, आहे की नाही. म्हणून माऊलीनं लिहिलं की त्या स्थितीकडे जाताना ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे की आत्तापर्यंत जे वैराग्य वगैरे होतं ते वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले आणि तेही नावेक ढिले तेव्हाची करी. तिथं तो काय करतो, जे हे त्याला ते एक प्रकारचं जसं एखादा मनुष्य युद्धावर गेला, चिलखत होतं, त्याच्या डोक्यात ते शिरस्त्राण होतं, हातात काय वाघनाख्या होत्या, काय अनेक प्रकारचं, ऐक ना. आणि युद्ध करताना त्याचा खरा श्रमाचा परिहार कधी होतो? सगळा शत्रूचा पराजय केला, आता मोकळा झाला, आता चिलखत घालून काय तर उकडेल ना त्याला, आता काढून शांत मनाने बसला पाहिजे ना. तसं ह्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी जे वैराग्य नावाचं हत्यार होतं म्हणतात, आणि ते अंगी त्राण होते भले ना, चांगल्या प्रकाराने जे चिलखत वगैरे होतं
तेही नावेक ढिले. स्वामी महाराज मोठ्या खुबीनं म्हणायचे, तेही नावेक ढिले तेव्हाची करी. त्यावेळेला तो काय करतो, ते सुद्धा दिलं. कशाच्या विषयी वाटलं नाही पाहिजे. विवेक नाही, वैराग्य नाही, समाधी षटकं नाही, मुमुक्षुत्व नाही, मुक्तत्व नाही, बंधन नाही, सुख नाही, दुःख नाही, ज्ञान नाही, अज्ञान नाही, मरण नाही आणि मुक्ती पण नाही. आहे की नाही? असं जे तत्त्व सांगितलं ते ह्या प्रकारचं सांगितलं आहे ना. अमृतानुभवामध्ये प्रतिपाद्य जे तत्त्व आहे ते तत्त्व ह्या प्रकारचं आहे. त्या ठिकाणी तत् आणि त्वत्व पण नाही, त्वम पण नाही, तत् पण नाही, अहम पण नाही आणि ब्रह्म शब्दाची वाच्यता पण नाही, असं अवाच्य आहे. आता पार नाही म्हटलं तर ही स्थिती जी आहे, किमान आपल्याला जर अंतरंग साधन निधी ध्यासन त्याच्या परिपक्व अवस्थेशिवाय ही प्राप्त होणार नाही. किंवा दुसरा एक मार्ग आहे, जर तुम्हाला विपरीत भावनादी काचे निवर्तक साधनं करायची नसतील किंवा असंभावनेची प्रमेय असंभावनेची, तर श्रवण हे साधन जे ह्या श्रवण साधनामध्येच तुम्हाला याचा दृढ निश्चय होईल. आहे की नाही? हे एक साधन आहे त्याला, कारण ते पण अंतरंग साधन आहे. मग तुम्ही म्हणणार मनन आणि निधिध्यासनाला जास्त प्राधान्य द्यायचं का श्रवणाला द्यायचं? असं जर म्हटलं तर काय करावं लागेल, काय घ्यावं लागेल? हा, स्वसमेधे हे आतापर्यंत चांगलं बारकाईनं पाहता महाराज. याच्यामध्ये हे जेव्हा हा साक्षात्कार जेव्हा पाहिजे, आत्मावा रे द्रष्टव्य हा, श्रोतव्य हा, मंतव्य हा, निधिध्यासितव्य हा, असं जेव्हा आपण म्हणतो, बरोबर ना, तर त्याच्यामध्ये जर बारकाईनं विचार करा आणि बारकाईनं सांगा की त्यावेळेला याच्यामध्ये अंतरंग साधनापैकी मनन जास्त जवळचं आहे का निधिध्यासन जास्त जवळचं आहे का श्रवण जास्त जवळचं आहे? श्रवण जास्त जवळचं आहे. कारण का, मनन आणि निधिध्यासन ही करण्याची गरजच नाही. जर तुम्हाला प्रतिबंधन असतील तर करण्याची गरज आहे, बरोबर की नाही? तुम्हाला निष्प्रतिबंध ह्या आनंदाची अनुभूती घ्यायची असेल तर आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या. कारण श्रवणात अपरोक्ष ज्ञान होतं नाही, अपरोक्षच होतं. असं जर आहे तर तुम्हाला प्रतिबंध असतील तर गरज आहे. अजून तुम्हाला माहीत नाही प्रतिबंध काय आहे ते. मग तुम्ही काय करा, ज्ञानोबरांची एक ओळी आहे की तुम्हाला ह्या कथेमध्ये तुम्हाला इथंच मनाचा मारू न करिता आणि इंद्रियाही दुःख न देता येथ मोक्ष आशे आयता. आयतं तत्व तुम्हाला जर पाहायचं असेल तर मोक्ष आशे आयता श्रवणाची माझी. श्रवण ही त्याचा अंतरंग साधन आहे. खरं साधन कोणतं आहे? श्रवण हेच आहे. तुम्हाला प्रतिबंध असतील आणि ते प्रतिबंध स्वसंवेद्य असतील तर आम्ही ना न म्हणू, ऐक नाही, आम्ही त्याला काही नाही म्हणणार नाही. पण खरं साधन हे का तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत् प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर बुधाहा. ह्या रीतीने तच्चिंतनम तत्कथनम हे जे आहे, तुम्ही जेव्हा ह्या ग्रंथाचं चिंतन करता, अध्ययन करता, पठन करता, ते सुद्धा काय आहे? श्रवणच आहे, बरोबर? ते सुद्धा काय आहे? श्रवणच आहे. तुम्ही जेव्हा अनेक प्रकारच्या यौक्तिक चिंतन करता, एवढ्या युक्ती कुठं तुम्हाला सापडतील? आणि असं सांगत असताना माऊली, चांगलं लक्षात घ्या, ज्याला निधिध्यासन आपण म्हणतो, माऊली ह्या ग्रंथामध्ये निधिध्यासन करून घेतात. आपल्याला ज्या अर्थी आपल्याला हे नाही करावं लागत, आता ह्यात तुम्हाला ह्या पदार्थाची तुम्ही निराश केला आहे, हा राहिला, याचा वेगळं करा, असं सांगतच नाही. ते सांगताच माणसाची वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे आणि मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे. हे सगळं निधिध्यास होऊनही झालं असलं, मनन होऊनही झालं असलं तरी तुम्हाला हे ध्यानात सुद्धा येत नाही. हा आनंद श्रवणाचाच आहे. हा, तैसेने आयतेपणे कवित्वा झाले उपेने आणि श्रवण मनन निधिध्यासने जिंतिले. आता हा, मनन निधिध्यासन श्रवणे जिंतिले आता, असं माऊली म्हणतात. पुन्हा ओळी सांगा आणि त्याचा आशय पण थोडा पुन्हा तुमच्या भाषेत सांगा. तैसेने आयतेपणे कवित्वा झाले हे उपेने मनन निधिध्यास श्रवणे जिंतिले आता. ज्ञानोबाने अगोदरची एक ओवी दिलेली आहे की चंदनाचं उदाहरण दिलेलं आहे. चंदनाच्या सुगंधाची जर आपल्याला आवश्यकता असेल तर फुलाची वाट पाहण्याची गरज नाही, सुगंध आयताच प्राप्त आहे. तशा प्रकारे या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. इथं मोक्ष आयताच प्राप्त होणार आहे आणि माझं कवित्व या सगळ्यावरच्या गोष्टीकरता आश्रयस्थान झालेलं आहे.
आणि म्हणून उपेने म्हणजे आश्रयस्थान. हो, आणि इथल्या श्रवणाने मनन आणि निधिध्यासन या दोन्ही साधनांना जिंकून घेतलेलं आहे. असं आहे की नाही? लक्षात आलं ना? हे कोणी सांगितलेलं आहे? माऊलींनीच सांगितलेलं आहे. म्हणून याला उपोद्बलक म्हणून माऊलींचंच प्रमाण आहे की नाही. म्हणून आपल्याला असा भ्रम कधी होऊ नये. बऱ्याच जणांना वाटतं आता आम्हाला हे सगळं कळलेलं आहे, याचा अर्थ आम्हाला प्रतिबंध निवृत्तीचं साधनं करायला पाहिजे. काही हरकत नाही. प्रतिबंध निवृत्तीचं साधन श्रवणच आहे. ते मनन आणि निधिध्यासाला जिंकून घेईल, आहे की नाही. म्हणून साधन कोणतं झालं? आत्मा अरे. बरं, हे वेदांत प्रक्रिया ग्रंथसुद्धा हेच सांगतात ना, की आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान, बरोबर आहे ना. हे श्रवणामध्ये आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान होतं. तत्वमसी महावाक्याच्या श्रवणाने तुम्हाला कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष होतं का अपरोक्षच होतं? अपरोक्षच होतं. प्रतिबंध असतील तर त्याच्या निवृत्तीसाठी. तर त्या प्रतिबंधाची निवृत्तीसुद्धा खरं जर बारकाईने म्हणजे फक्त कोणाला काय वाटलं तर बोला, तर आपल्याला वाटतं की बा मनन आणि निधिध्यासनी साधनं करायची. परंतु आपल्या ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये जेणेकरून मनन आणि निधिध्यासन होईल अशा प्रकारची योजना पण आहे की नाही. जे काही विशेष ग्रंथ आहेत त्या त्यापैकी हा एक विशेष ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाच्या श्रवणामध्येच तुम्हाला यथार्थ ज्ञान होईल अशीच योजना केलेली आहे. आणि तुमच्या प्रतिबंधाची निवृत्ती होईल अशी योजना केली. आणि जर म्हणायचंच झालं तर ह्या ग्रंथामध्ये प्रतिबंधाच्या निवृत्तीची योजना केली नाही, प्रतिबंधाची सिद्धीच होऊ दिली नाही, आहे की नाही. इतकं आयतं आहे. आयतेची असं ते म्हटले ना, इतकं हे आयतं आहे, आहे की नाही. आजी श्रवणेंद्रिया पाहिले जे येणे गीता निदान देखिले, स्वप्नाची परी तुकले साचा सरिसे. आपलं काय होतं की हे स्वप्नाची परी तुकले साचा सरिसे असं होतं. वास्तविक साचा सरे परी स्वप्नाची तुकले असं व्हायला पाहिजे, आहे की नाही. हे करत असताना सुद्धा आपण याच्याकडे पाहतो कोणतं माहिती आहे का? हे स्वप्नाची परी तुकले साचा स्वामी महाराजांनी स्मारक मंदिरामध्ये ह्या ओवीवर एकदा प्रवचन करायला सांगितलं होतं. हे स्वप्नाची आजी श्रवण, ते डॉक्टर चालिकवार कुंभार गुरुजी ते म्हणे आज ही ओवी सांगा असं एकदा सांगितलं. स्वरूप काय आता काय झालं? किती ओवी आपली? हां, वाचोनी. हां, हे पुनरुक्त वाचोनी आई ते स्वरूप. असं आहे. वेदाला काय वाटेल हो? वेदाने भावरूप पदार्थाचा भाव सांगितला आणि चिद्रूप पदार्थाचं ज्ञान सांगितलं आणि आनंदरूप पदार्थाला आनंद असं व्याख्यान केलं आणि पुनरुक्ती नावाचा दोष स्वीकारला. असं म्हणणाऱ्याने म्हटल्यावर वेदाला काय वाटेल? श्रुती माऊली काय म्हणेल? श्रुती माऊलीला अधिक आनंद होईल, आहे की नाही. काही असो, कोणाचाही कोंबडा आरवून किती वेळा आवडत, तुला जाग येणं महत्त्वाचं आहे. मला पुनरुक्ती म्हण, पण तू जागा झाला ना, आहे की नाही. याच्यासाठी त्याला कधी श्रुती माऊलीला आनंदच होईल की तू मला खरं यश दिलं, माझं म्हणणं तू ऐकलं. एवं सच्चिदानंद शब्द हा अन्यवृत्ती सिद्ध वाचूनी आत्मा स्वतःसिद्ध तद्वाचक नव्हे. एवं सच्चिदानंद शब्द, सच्चिद आणि आनंद हे जे शब्द आहेत हा अन्यवृत्ती सिद्ध, बरोबर का? अन्यवृत्ती सिद्ध वाचूनी आत्मा स्वतः सिद्ध तद्वाचक नव्हे. अन्यवृत्ती सिद्ध म्हणजे यांना हेच अन्यवृत्ती. अन्यवृत्ती सिद्ध. अन्यवृत्ती म्हणजे असच्चिद आणि जड, आपला असद जड आणि दुःख यांच्या सापेक्ष आहे. अन्यवृत्ती सिद्ध म्हणजे अन्य सच्चिद आपला असद जड दुःखाच्या अन्यवृत्ती सिद्ध म्हणजे अन्याच्या सापेक्ष आहे. वाचूनी यात पलीकडं जर म्हणजे तत्वतः विचार केला तर आत्मा स्वतःसिद्ध. तो आत्मा कसा आहे? स्वतःसिद्ध आहे. तद्वाचक नव्हे. तो आत्मा स्वतःसिद्ध आहे. तो ह्या सच्चिदानंद पदाचा सच्चिदानंद पद ही त्या आत्मस्वरूपाची वाचक नाही आणि आत्मा हा सच्चिदानंद पदाचा वाच्य नाही. स्वरूप स्वतःसिद्ध आहे. स्वरूप तर स्वतःसिद्धच आहे. तेथे शब्दे की जे काय आणि स्वतःसिद्ध पदार्थाला त्या ठिकाणी शब्दाचं काय करायचे? याचे अभिप्राय बोलिले पुढे. याच अभिप्रायाने पुढं देखील सांगतात. सूर्याचे नि प्रकाशे जे काही जड आभासे तया तो गिवसे सूर्य काही तेवी जेने तेजे वाचेशी वाच्य सुजे
ते वाचा प्रकाशिजे हे के आहे. बघा आता 14 आणि 15 क्रमांकाचं युग्म आहे. तर सूर्याचे नि प्रकाश इथं काय सांगितलं, स्वरूप जर स्वतःसिद्ध आहे तर त्या शब्दाचा काय उपयोग, शब्दाचा तिथं प्रवेशच नाही, स्वतःसिद्ध प्रवेश त्याच्या ठिकाणी बरं गरजही नाही त्याची, आहे की नाही. सूर्याला दिव्याची गरज आहे का, नाही. त्याचप्रमाणे ह्याच अभिप्रायाने पुढं सांगतात की सूर्याचे नि प्रकाशे, सूर्याच्या प्रकाशाने जे काही जड आभासे, जे काही जड पदार्थ, दृश्य पदार्थ, बरोबर, जे आपल्याला प्रकाशित होतात, सूर्याच्या प्रकाशाने दुसरे जड असणारे पदार्थ म्हणजे ज्यांच्या ठिकाणी स्वतःचा प्रकाश नाही असे जड पदार्थांचं, सगळ्या भौतिक जड पदार्थांचं प्रकाशन हा भौतिक सूर्य सर्वांचं प्रकाशन करतो. तया तो सूर्य गिवसे काही आणि म्हणतात तया म्हणजे हे जे जड पदार्थ प्रकाशित होतात त्या प्रकाश्य असणाऱ्या जड पदार्थांनी, तया म्हणजे ज्या जड असणाऱ्या प्रकाश्य पदार्थांनी सूर्य गिवसे काही, त्या सूर्य सापडेल का, म्हणजे सूर्य त्यांच्या प्रकाशाने प्रकाशित होईल का, किंवा त्यांच्या ठिकाणी सूर्य ज्याच्या प्रकाशाने इतर पदार्थ जड पदार्थ प्रकाशित होतात ते जड पदार्थ आपल्या मूलभूत असणाऱ्या सूर्याला प्रकाशित करू शकतील काय, अर्थात नाही, असं आक्षेपार्थाने सांगतात. तेवी जेणे तेजे वाचेशी वाच्य सुजे ते वाचा प्रकाशिजे हे के आहे. तेवी त्याप्रमाणे जेणे तेजे ज्या तेजाने, वाचेशी वाच्य सुजे ज्या तेजामुळं वाचेला काय होतं, वाच्य जे आहे त्या वाच्याचं ज्ञान होतं. वाचेला वाच्याचं ज्ञान व्हायला काय, ज्याचं तेज आहे म्हणजे ज्याच्या अधिष्ठानावर, बरोबर ना, ज्याच्या अधिष्ठानावर राहून ही वाणी, बरोबर ना, म्हणजे ज्या अधिष्ठान म्हणजे इथं विषयोपही चैतन्य, बरोबर ना, आणि इथं कोणतं चैतन्य आहे तर इथं प्रमातृपही चैतन्य, बरोबर ना, प्रमातृपही चैतन्य किंवा प्रमेय उपही चैतन्य किंवा इथं ज्ञातृपही चैतन्य आणि ने उपही चैतन्य, बरोबर ना. तर हे दोन्ही जे चैतन्य म्हणजे ती दोन्ही ठिकाणी असणारं जे मूलभूत चैतन्य आहे तेच चैतन्य ज्या वेळेला ज्ञात्याला अधिष्ठान होतं, बरोबर ना, ज्ञातृपहित होतं, त्याच वेळेला त्या ज्ञात्याला ज्ञेयाला विषय करता येतं किंवा प्रमेयाला आपल्याला काय करतं, प्रमेयाला सुजे म्हणजे जाणता येतं, बरोबर ना. मग ते म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, प्रमाता अंतकरणामध्ये त्याचं प्रतिबिंबाचं ग्रहण करतो आणि मग घटपटादी पदार्थांचं प्रकाशन करतो, अन्यथा करता येत नाही. पण तिथं सुद्धा काय असतं, त्या प्रमेयसुद्धा काय असतात, त्या चैतन्यामध्ये प्रमेयोपहित चैतन्यावरच ते प्रमेय भासत असतं आणि प्रमातृ उपहित चैतन्यावरच प्रमात्याची कल्पना केली जाते, असं आहे की नाही. मग आता तुम्ही जर म्हटले की ते जे चैतन्य आहे, ज्या चैतन्याने त्या वाचेला वाचेला वाच्याचं ज्ञान करून दिलं, वाच्यार्थाचं ज्ञान करून दिलं, वाचेला वाच्यार्थाचं ज्ञान करून दिलं, ती वाचा, बरोबर ना, ती वाचा प्रकाशिजे हे के आहे, त्या वाचेनं जे प्रकाशित होईल असं कोण आहे, ते वाचा म्हणजे ते जे उपहित चैतन्य, बरोबर ना, त्याला प्रकाशित करील असा कोणता उपाधी आहे, ज्या उपाधीला जड असणाऱ्या, बरोबर ना, दृश्य असणाऱ्या त्या उपाधीला ज्या उपहित चैतन्याने प्रकाशित केलं, तर असा कोणता जड पदार्थ आहे का ते वाचे सुजे की त्या मूलभूत चैतन्याला प्रकाशित करील असं कोणता वाच्य पदार्थ आहे, अशी कोणती वाचा आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आईशी तव वाचा झाली नाही. हा तुका म्हणे तू ऐसा एक साचा, आईशी तव वाचा, तू असाच आहे, इत्थम रूपाने आहे, सच्चिदानंद पदाचा वाच्य आहे, अशी तर वाचा कधी झालेली नाही, कारण तो स्वतःसिद्ध आयता आहे, बरोबर ना. तुका म्हणे तू ऐसा एक साचे, तो निश्चित असा आहे, इत्थम रूपाने, असं कोणती वाणी झाली, आयशी तव वाचा झाली नाही, अशी कोणती वाचा आहे की ज्याचं प्रकाशन करेल. कोणती वाचा आहे म्हणजे कोणती नाही, म्हणजे कोणती शब्दात्मक कोणतीच नाही, म्हणजे कोणती नाही, परापासून पश्यंती मध्यमा वैखरी कोणत्याच वाणीला, म्हणून वाचा ऋणाचा तर पाठीमागच परिहार केलेला आहे. ते हां 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 वा काय गोड होई, सांगा. हां कोडीवरी शब्दांचा कोट्यावधी शब्द जरी केलं, हां
वाचेच्या घरात मेळावा घरी वाचेचा, वाचेच्या घरामध्ये कोट्यावधी शब्दांचा समुदाय जरी आला तरी परंतु ती वाचा जी आहे ना ती वाचा मात्रची आहे, म्हणजे ती वाचारंभणच आहे की नाही. त्या वाणीच्या ठिकाणी उच्चारले जाणारे सगळे शब्द काय आहेत, फक्त वाणीमध्येच आहेत. वाणीचा विलास आहे तो काय आहे, फक्त वाणीचा विलास आहे, वाग्विलास. तो एक चैतन्य अधिष्ठानाला धरून नाही तर माऊलीने म्हणलं तैसा वाग्विलास विस्तारू, आणि गीतार्थेशी जगभर. तो वाग्विलास विस्तारच आहे, तो विलासच आहे खरा नाही का. तो सुद्धा तो उलट विलास ठरला म्हणून गीतार्थेशी विश्वभरू काय म्हणून त्याने गीतेच्या अर्थाने सगळं विश्व दुमदुमून टाकलं. स्वतःला त्यांनी मावळून घेतलं, स्वतः बाधित झाला तेव्हा आहे की नाही. हा वा. जर वाणीची देवता कोणती आहे, अग्नी. तर अग्नी जो आहे तो जर परमात्म्याचं प्रकाशन करू शकत नाही तर त्या ठिकाणी वाचा, बरोबर ना, वाणीची देवता अग्नी त्याची अधिष्ठात्री देवता जर त्या परमात्म्याचं प्रकाशन करू शकत नाही तर त्याचं त्या अधिष्ठात्री देवतेच्या आश्रयाने राहणारी वाणी कशी त्याचं प्रकाशन करेल. म्हणून न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तत्र सूर्यो भान्ति न चंद्र तारकम नेमा विद्युतो भान्ति कुतोयम अग्निही, असं त्याचं वर्ण. तमेव भान्तमनुभाती सर्वं तस्य भाषा सर्वमिदं विभाती. आणि मग तिथं असं लिहितात तस्य भाषा सर्वं विभाती, हा ऐसा आणि श्रुती काय वायसा ढेकर देती. यद्वाचानभ्युदतं येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि न नेदम यदिदम उपासते. जेने ते जे वाचेशी वाच्य सुजे ते वाचा प्रकाशी जे, हे काय आहे ते वाणीनं प्रकाशन करावं असं कोणतं आहे, वाणीनं प्रकाशन करावं असं कुठं आहे ना, असं किंवा कोणतं असं के आहे, कधी होईल का. वाणीचं प्रकाशन करणाऱ्याचं वाणीनं प्रकाशन केलं असं कधी होईल का. के आहे कुठं आहे का असं, तर ते सांगतात टीकेमध्ये. आता सूर्याचे नि प्रकाशे पदार्थ जाता आभासे, ते पदार्थी कैसे प्रकाशी जे सूर्य. अहो म्हणतात सूर्याच्या प्रकाशाने सगळ्या पदार्थांच्या समूहाचा प्रकाशन होतं. त्या पदार्थांच्या द्वारा सूर्य कसा प्रकाशला जाईल. सूर्याचे अवलोकन ते सूर्यप्रकाशाची करून वाचोनी जड पदार्थी केवी जाणं प्रकाशी जे सूर्य. सूर्याचे अवलोकन, सूर्य हा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. सूर्याला पाहायचं झालं तर सूर्याला पाहायला प्रकाश कोणता, सूर्याच्याच प्रकाशाने सूर्याला पाहावं लागतं. त्याला दुसरा कोणत्या प्रकाशाची आवश्यकताच नाही. हे सोडलं तर कोणता जड पदार्थ आहे की जो सूर्याचं प्रकाशन करील. तेवी सिद्ध सच्चिदानंद जेने प्रकाशिला हा शब्द तरी शब्दे केवी सिद्ध साधी जे पाहे. त्याप्रमाणे सच्चिदानंद काय आहे, सिद्ध आहे. सच्चिदानंद हे सिद्ध आहे आणि ज्या सिद्ध असणाऱ्या सच्चिदानंदाने ह्या शब्दाचं प्रकाशन केलेलं आहे. मग जर सिद्ध असणारा म्हणजे अन्य निरपेक्ष स्वयंप्रकाश स्वतः सिद्ध असा असणारा जो परमात्मा आहे, ज्याने ह्या शब्दाचं काय केलं, प्रकाशन केलं, त्या शब्दाने सिद्ध साधिजे पाहे केवी साधिजे पाहे. त्या शब्दाने ती सिद्ध असणारी वस्तू कधीतरी आपण साध्य करू शकतो काय, साधू शकतो काय, तर अर्थात नाही. वाचा जेने वावडे ते केवी आले वाचे पुढे तस्मात वाचा न घडे वाच्य सूचक. म्हणून म्हणतात वाचा जेने वावडे, वाणीचंच ज्याला काय आहे वावडे, म्हणजे वाणी त्याच्यापर्यंत कधी जातच नाही. वाणी त्यांनी कधी पाहिली सुद्धा नाही. त्यांनी वाणीचं प्रकाशन केलं, वाणीचं प्रकाशन केलं असं म्हणण्याची सुद्धा सोय नाही, इतकं वावडं आहे त्याला, आहे की नाही. माझ्या डोळ्यापुढं सुद्धा कधी येता कामा नाही. हा ते तो वावडे शब्द हा आहे ना. वाचा जेणे वावडे, वाचेचंच ज्याला काय आहे वावडं आहे. आणि ते किवे आले वाचे पुढे, किंवा वाचा जेणे वावडे म्हणजे वाणीला पण त्याचं वावडंच आहे, कारण त्याच्या पुढं आले तर वाणी कधी टिकतच नाही, आहे का नाही. म्हणून तिला पण त्याचं वावडंच आहे.
त्याला वावडं म्हणता येत नाही, कारण सामान्य रूपाने ते सर्वांचं अधिष्ठान आहे. पण असलं तर उलट वाचेलाच त्याचं काय आहे, वावडं. हं. पण ती वाचासुद्धा खूप सुसंस्कृत झाली तेव्हा तिला वावडं होईल. ती खरी आत्मतत्वामध्ये जर बुडी देईन तर तिला वावडं होईल, तोपर्यंत तिलाही वावडं होणार नाही. उलट त्याच्यासाठी अनेक ग्रंथांचं हे केलं पाहिजे, ऐक नाही. षडंग आदी वेद मुखे शास्त्रविद्या असं वाटेल. त्याला काय वाणीचं वावडं आहे का अजून? त्याला वाणीचं वावडं नाही. म्हणून शब्दसंग्रह वाढला तेवढं बरं वाटेल का माणसाला? शब्दसंग्रह कमी झाला तेवढं बरं वाटायला पाहिजे. नाही, खरं सांगा, खरोखरच कमी व्हायला पाहिजे की नाही? त्या एका शब्दाला 100 प्रतिद्वंद त्याचे अर्थाचे वाचक शब्द तरी कशाला पाहिजे आहे, याचाही कंटाळा आला पाहिजे. इतका जवळचा शब्द आहे सच्चिदानंद, ब्रह्म, चैतन्य, आत्मा, हे शब्दसुद्धा तिथं नाहीत, तर कोणते शब्द गोळा करत बसायचे आणखी? ऐके नाही. शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारकम. आता प्रयत्नात ज्ञातव्यम तत्वज्ञात तत्वदर्शी असं सांग. तत्वज्ञात तत्वदर्शी. मग हे का बरं होत नाही? हे आहे की नाही? आता लोकांचं जाऊ द्या, आपल्याला तर वाटतं की नाही आता हे असंच व्हावं, आहे की नाही? का होत नाही? नाही पण काहीतरी पाहिजे ना, हे तरी आपल्याला कळलं पाहिजे ना. बरं, ते एक झालं. आणि स्वामी महाराज म्हणे, तुला खरं सांगू का का नाही, आणि लज्जास्पदता वाटली तरच होईल ना कधीतरी, आहे की नाही? त्याला काय लज्जास्पदता झाली याची लाज नाही वाटली पाहिजे, झाली नाही याची लाज वाटली पाहिजे. त्याला म्हणतात तुला अजून लाज कशी वाटत नाही, हे खरं लज्जास्पद आहे की नाही? तेवी वाचा जेणे वावडे ते केवी आले वाचे पुढे, तस्मात वाचा न घडे वाच्य सूचक. म्हणून ही वाचा जी आहे ती कधी त्या वाच्याचं सूचन किंवा ज्ञापक अशा प्रकारचे हे शब्द, सच्चिदानंद शब्द, त्या स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश परमात्म्याचे वाचक कधीच होऊ शकत नाही. आधी अर्थ मग शब्द हेतव दिशे प्रसिद्ध, तेथे केवी सच्चिदानंद वाचेचा विषय. खरी हे सुद्धा किती युक्ती कशी सुंदर दिली, आहे की नाही? दररोज तुम्ही सगळ्या व्यवहारात पाहता, आधी अर्थ मग शब्द. शब्द नंतर प्रवृत्त झालेला आहे, अगोदर विषय आहे की नाही? विषय आहे तेव्हा शब्द. हे वेदांतात हे चिंतन नाही करायचं का अर्थ आणि शब्द यांची युगोपत्ती वगैरे हे जे आपल्याला हे नाही चिंतन. पण हे अगदी व्यावहारिक यौक्तिक चिंतन आहे की अगोदर अर्थ असला तर मग शब्द आहे ना, आणि मग हे तर दिशे प्रसिद्ध, ही गोष्ट प्रसिद्धच आहे की नाही? अगोदर विषय असेल तर अर्थ, आहे की नाही? मनुष्य नावाचं जर असेल अर्थ तर त्याला मनुष्य शब्दाची प्रवृत्ती होईल ना. याचा अर्थ आधी अर्थ आहे तेव्हा नंतर काय आहे, शब्द आहे. हे तर दिशे प्रसिद्ध, ही तर गोष्ट प्रसिद्धच आहे. तेथे केवी सच्चिदानंद वाचेचा विषय. तिथं जर सच्चिदानंद हा वाचेचा विषय होईलच कसा? बरोबर ना? अगोदर सच्चिदानंद आहे मग वाचे आहे, आणि त्या वाचेचा विषय कोण झाला? सच्चिदानंद. ऐसे कसे होईल? असं कधीच होणं शक्य नाही. म्हणून इथं पुढं सांगतात की हा परमात्मा आहे कसा? तर विषो नाही कोणाही, जया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. जो कोणाला विषय झाला नाही, ज्याला कधी प्रमेयत्वही आलं नाही, त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला काय प्रमाण आहे, कोणत्या प्रमाणाने त्याचं ज्ञान होईल, आहे की नाही? म्हणून तो कोणाही कोणत्या प्रमाणाने ज्ञान होईल, म्हणजे कोणत्या प्रमाणाला तो विषय होईल, तुम्हीच सांगा, असं माऊली विचारतात आक्षेपार्थाने, नाही का? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय.